हॅलो फ्रेंड्स अँड अ बिग हॅलो टू ऑल ऑफ यू. मी मानसी स्वागत करते तुमच्या आजच्या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण जे चॅप्टर वाचण्यास सुरुवात केली होती आपल्या मागच्या सेशनमध्ये, वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा, यालाच पुढे कंटिन्यू करू आणि बघू की पुढे या चॅप्टरमध्ये काय आणि आपल्याला छान इन्फॉर्मेशन मिळतात. चला वाचूया वर्ल्ड हेरिटेज. तर आतापर्यंत आपण वाचलं की कशा प्रकारे 1954 मध्ये इजिप्तनी जे आहे प्लॅन केलं की आसवान हाय डॅम बनवायचं, ताकी ते नाईल रिव्हरच्या वरती, नाईल रिव्हरचं जे पाणी आहे त्याला कंट्रोल करू शके आणि कलेक्ट करू शके. पण त्यासाठी त्यांचं जे प्लॅनिंग होती, जे इनिशियल प्लॅनिंग, सुरुवातीचं प्लॅनिंग होती डॅमचं कन्स्ट्रक्शन करायची, डॅमला बनवायची, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यानी जर तसं केलं असतं तर फ्लड होऊन गेलं असतं, म्हणजे बाढ आली असती आणि जे टेम्पल्स आहेत तिथले मंदिर आणि आर्टिफॅक्ट्स होते ते वाहून गेले असते, डुबून गेले असते त्याच्याने. तर मग ह्याच्या पुढे काय झालं, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स. तर म्हणून या मंदिरांना आणि आर्टिफॅक्ट्सला, म्हणजे की सांगितलं होतं काल तुम्हाला, एनी ऑब्जेक्ट्स मेड बाय अ ह्युमन बिईंग, म्हणजे की ह्युमन बिईंग, मानवाद्वारे बनवलेले काही पण असे ऑब्जेक्ट्स, वस्तू, तर ह्यांना वाचवाय करता युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. युनेस्कोनी एक इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय कॅम्पेन चालवली इन 1959 मध्ये, दॅट कॉल्ड फॉर द डिसमेंटलिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. त्याच्याने काय केलं, डिसमेंटलिंग म्हणजे की डिसेंबलिंग, पुलिंग डाऊन, म्हणजे की त्या मंदिरांची जागा, त्या वस्तूंची जागा बदलायचं, असं त्यांनी एक प्रावधान केला. आणि मुवमेंट ऑफ द टेम्पल्स, टेम्पलला मूव्ह करायचं टू हायर ग्राउंड, एका उंच जागेवरती. तर ह्याच्याकरता युनेस्कोनी एक अभियान केला. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 million. तर प्रोजेक्टला किती लागले, $80 million एवढे पैसे लागले. अँड $40 million ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. आणि 80 मधनं $40 million जे होते ते वेगवेगळ्या जे आहे कंट्रीज मधनं, देशांमधनं आले होते. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, आता हे प्रोजेक्ट खूप सक्सेसफुल राहिलं. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट. तर म्हणून हे प्रोजेक्ट इतकं जास्त सक्सेसफुल, इतकं चांगल्याने राहिलं की त्याच्या कारणाने युनेस्को आणि जितकेही इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स होतं, जे त्यांनी इनिशिएटेड, म्हणजे सुरुवात केली, अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. म्हणजे या दोघांनी मिळून केलं की एक आपल्याला इंटरनॅशनली असं काही केलं पाहिजे की अशा प्रकारचे कोणते जागा असतील तर त्याला आपण वाचवू शकू, कोणचं कल्चरल हेरिटेज असे, सांस्कृतिक असे किंवा काही असं असेल तर. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965, ते ह्याच्याच थोड्या दिवसांनी 1965 मध्ये अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड. तर एक व्हाईट हाऊस कॉन्फरन्स ठेवली गेली युएस मध्ये, युनायटेड स्टेट्स मध्ये, कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टच्या ह्याच्यामध्ये टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साइट्स. तर नुसतं हिस्टॉरिक अँड कल्चरल, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक साइट्सला वाचवण्यासाठीच नाही, पण त्याच्याशिवाय बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. हे तर होतेच त्याच्यात की त्याच्यामध्ये आपल्याला हिस्टॉरिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक साइट्स वाचवायच्या होत्या, आणि त्याच्याशिवाय त्यांनी सोचलं की ह्याच्याबरोबर नॅचरल, प्राकृतिक आणि सिनिक्स, म्हणजे की जे पाहण्यायोग्य अशा साइट्सला पण आपल्याला काही जे आहे रखरखाव केला पाहिजे. त्यांनी ह्याच्यात सोचलं की कसं सुरक्षा केली जाईल. फायनली 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स. तर शेवटी इन 1968, म्हणजे 1968 मध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हे जे होतं, ह्यांनी काय केलं, डेव्हलप केलं सिमिलर गोल्स, अशाच प्रकारचे गोल्स घेऊन आलं आणि प्रेझेंटेड देम ऍट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स. आणि त्याला युनायटेड नेशनच्या कॉन्फरन्सच्या समोर ठेवलं ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन. तर ह्युमन एन्व्हायरमेंट, मानवीय जे पर्यावरण होतं, ह्याच्यावरती ठेवलं त्यांनी आपला प्रस्ताव. आणि हे कुठे ठेवलं, स्टॉकहोम, स्वीडन मध्ये, इन 1972 मध्ये हे झालं. आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये तुम्ही वाचलं असेल की इम्पॉर्टंट इयर्स, त्याच्यामध्ये हे 1972, 1968 सगळं वाचलेलं आहे. तेच त्याच्यापैकी हे सगळं आहे. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, the convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. आता काय झालं की हे जे गोल जे पेश केले गेले होते त्या लोकांद्वारा, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग, जो कन्व्हेन्शन होता जो की प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल नॅचरल हेरिटेज ह्याच्याशी संबंधित होता, वॉज अडॉप्टेड बाय युनेस्को. तर हे युनेस्कोने अडॉप्ट केलं, म्हणजे ग्रहण केलं, त्यांनी आपल्या आपमध्ये त्याला सामावून घेतलं.
युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972. ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्या आपमध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही या सगळ्याचं रखरखाव, रक्षण आणि सुरक्षा वगैरे करू. युनेस्कोने अशा प्रकारे हे सगळं अडॉप्ट केलं. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आता वर्ल्ड हेरिटेज कमिटी. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. तर ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ही मेनली रिस्पॉन्सिबल असते हे तय कराय करता, हे पाहाय करता की कोणची साईट अशी आहे जिला की वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये जे आहे सामील केलं जाऊ शकते आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये. आणि द कमिटी मीट्स वन्स अ इयर. ही वर्षातनं एकदा ही कमिटी भेटते अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. आणि ह्याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत? रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे की जे एका देशचं पूर्ण रिप्रेझेंटेशन करतात. तर असे 21 स्टेट पार्टीज आहेत ज्याला की रिप्रेझेंट करतात, दॅट आर इलेक्टेड फॉर 6 year टर्म्स. आणि हे 6 वर्षाच्या टर्म करता इलेक्ट होतात. हे जे मेंबर्स जे इलेक्ट होतात हे 6 वर्षाच्या टर्म करता इलेक्ट होतात बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. जनरल असेंब्ली असते वर्ल्ड हेरिटेज सेंटरची, तर त्यांच्याद्वारे 6 वर्षाकरता हे इलेक्ट होतात, जे की वर्षातनं एकदा मीटिंग होते ह्यांची. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल. आता जी स्टेट पार्टीज असतात, जे की 21 स्टेट पार्टीज लिहिले ना, 21 स्टेट पार्टीज, त्याच्या स्टेट पार्टीज असतात हे काय असतात? रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग, की हे आयडेंटिफाई करतात, हे शोधतात, हे पाहतात की कोणचे आहेत, अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स, नॉमिनेट करतात की नवीन जागा, नवीन साइट्स कोणचे आहे, नवीन अशा कोणते स्थळ आहेत जे की आपण वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये इन्क्लूड करू शकतो. नॉमिनेटिंग न्यू साइट्स विदिन देअर टेरिटरी, त्यांच्या जे टेरिटरीमध्ये आहे. तर जसं की इंडियामध्ये जो आहे तर तो आपल्या खाली अनेक लोक ठेवून तो हे डिसाईड करेल की हे कोणचं म्हणजे की काय नॉमिनेट करेल त्यांना. टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, की वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये कशाला आपल्याला इन्क्लूड करायचे, सामील करायचंय हे ते बघतात. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता एक वर्ल्ड हेरिटेज साईट हे व्हाय करता काय म्हणजे क्रायटेरिया आहे, काय आहे हे बघा. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. तर 5 असे स्टेप्स आहेत ज्याच्याने की वर्ल्ड हेरिटेज साईट बनते कोणची जागा. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और अ स्टेट पार्टी टू टेक एन इन्व्हेंटरी ऑफ इट सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साइट्स. पहिला स्टेप काय आहे त्याच्यातनं की एक कंट्री, एक देश कोणता किंवा स्टेट पार्टी जे काही असेल टू टेक एन इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीचा अर्थ काय झाला? अ डिटेल्ड लिस्ट, एक लिस्ट बनवायची असते. टू टेक एन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल नॅचरल साइट्स. ते लोक बघतात की कोणत्या जागा अशा आहेत ज्या ह्याच्यामध्ये सामील आपण करू शकतो. तर अशा प्रकारे एक इन्व्हेंटरी, एक लिस्ट बनवली जाते. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. तर ह्याला काय म्हणतात? टेंटेटिव्ह. टेंटेटिव्ह म्हणजे काय अर्थ असतं की आपण जेव्हा एक सपोज तुम्ही कोणची पार्टी करणार, ठीक आहे ना, तर आपण एक टेंटेटिव्ह लिस्ट बनवतो एक की कोण कोणला बोलावू आपण. मग त्याच्यातनं होऊ शकतं की आपण काही लोकांना कमी करू, काही लोकांना जोडू. दॅट इज कॉल्ड टेंटेटिव्ह. तर ते अशा प्रकारची टेंटेटिव्ह लिस्ट बनवतात. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड. आणि हे फार जरुरी आहे टेंटेटिव्ह लिस्ट बनवणं, कारण की नॉमिनेशन जे असतं वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस त्यांना कन्सिडरच नाही केलं जाईल जिथवरी unless the nominated site was first included on the tentative list. सपोज टेंटेटिव्ह लिस्ट मध्ये कोणत्या जागेचं नाव नाही आहे तर त्या जागेला इन्क्लूडच नाही केलं जाईल. म्हणजे टेंटेटिव्ह लिस्ट मध्ये आहे तर होऊ शकतं की ते हो इन्क्लूड किंवा ना पण हो, पण जर त्याचं नाव टेंटेटिव्ह लिस्ट मध्ये नाही आहे तर त्याचं नाव इन्क्लूडच नाही होईल. म्हणून कोणत्याही जागेचं नाव त्या लिस्टमध्ये इन्क्लूड करणं इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साइट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. त्याच्यानंतर काय असतं की जे कंट्रीज असतात, जे देश असतात ते एबल टू सिलेक्ट साइट्स, ते एबल असतात, ते सिलेक्ट करू शकतात साइट्स त्या टेंटेटिव्ह लिस्ट मधनं की कोणची साइट आपण नॉमिनेशन फाईल मध्ये टाकू किंवा कोणची नाही टाकू. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. तिसरा स्टेप असतो की त्या नॉमिनेशन फाईलचा रिव्ह्यू करायचा, बघायचं त्याच्यात बाय 2 ऍडवायझरी बॉडीज. 2 ऍडवायझरी बॉडी असतात जे की सल्ला कमिटी म्हणू शकतो आपण. जे ऍडवायझरी बॉडी असतात कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. तर हे दोन्हीचे याच्यात लोक असतात हु देन मेक रिकमेंडेशन्स. ते की काय करतात? रिकमेंडेशन्स करतात टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. रिकमेंडेशन म्हणजे सजेशन, प्रपोजल. तर ते अशा प्रकारे ह्याच्यातनं
या लिस्टमध्ये सजेस्ट करतात की आपण ह्याला ठेवू शकतो किंवा ह्याला नाही ठेवू शकत. अशा प्रकारे हे म्हणून ह्याच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये ठेवणं आणि हे करणं जरुरी आहे. So we will read the next part of the chapter in our next session. For now we will start with our English workshop. आता आपण इंग्लिश वर्कशॉप बघूया. Answer in your own words. Question number 5 आहे तुमचा. What are our duties towards preservation of any historical site? आपल्या ड्युटीज काय आहे, कर्तव्य काय आहे की आपण जे हिस्टॉरिकल साइट्स असतात, ऐतिहासिक जे साइट्स असतात त्यांना कशा प्रकारे प्रिझर्व करू शकू, कसं त्यांचा रखरखाव करू शकतो. हिस्टॉरिकल साइट्स लाईक फोर्ट्स, मॉन्युमेंट्स, पॅलेसेस एटसेट्रा आर आर नॅशनल हेरिटेज. तर काय की जे ऐतिहासिक जागा असतात, ज्या साइट्स असतात, जसे की कोणते किल्ले झाले, कोणते मॉन्युमेंट झाले, महल झाले, हे सगळे अशा प्रकारचे जागा असतात, हे आपल्या राष्ट्रीय धरोहर असतात. ठीक आहे ना. दे हॅव स्टूड ऑल द वॅगरीज ऑफ टाइम अँड वेदर अँड आर ऑन द वर्ज ऑफ लुझिंग देअर स्प्लेंडर. तर त्यांनी वर्षानुवर्ष किती वस्तू पाहिल्या आहेत आणि मोसमचे वार झेलले आहेत, त्यांनी काय काय किती त्यांनी काय पाहिलं आहे. आणि अशा प्रकारे आता काय आहे, आता ते लोक ते जे जागा आहे, कोणती स्पेसिफिक जागा, ती आपली लुझिंग देअर स्प्लेंडर, आपलं जे ते आहेत सगळं होत आहे, हळूहळू करून कोणते पडतातही आहेत. तर अशा प्रकारे सगळं ते हरवत आहे त्यांचं. इट इज आर ड्युटी टू प्रिझर्व देम केअरफुली. म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना नीट प्रकारे त्यांचं प्रिझर्वेशन करू. वेन यू व्हिजिट दीज प्लेसेस, आता जर तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्या जागे गेले व्हिजिट करायला, पाहायला, डोंट स्पॉइल देअर ब्युटी, तर त्यांची जी सुंदरता आहे तिला खराब नका करू. अँड ग्रँड्युअर बाय स्क्रॅचिंग, जी महानता आहे त्याची तिला खराब नाही करायचं बाय स्क्रॅचिंग. स्क्रॅच करणं म्हणजे कोणत्या जागेला असं 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 करून किंवा पत्थरनी किंवा काही करून, काही नवे तरुणे मुलं मुली असतात, काय करतात, आपले नावं लिहितात आणि अशा सगळ्या गोष्टी करतात. तर हे असं काही नाही करायचं. रायटिंग, लिहून काही, अँड कार्विंग नेम्स, पातेच लिहिल्या कार्विंग नेम्स की आपले नावं लिहायचे, हे सगळं नाही करायचं. अँड मेकिंग देम लुक अगली अँड डर्टी, आणि अशाने काय होतं की ते खूप वाईट दिसतं. वी मस्ट रेनोवेट देम विथ द हेल्प ऑफ द रेसिडेंट्स इन द एरिया ऑर एनजीओज. तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला कोणत्याही जागेला अशी जर जातो फिरायला, तर तिला रेनोवेट करायमध्ये हेल्प केली पाहिजे जे तिथले राहणारे लोक आहेत किंवा एनजीओज बरोबर. We should persuade and insist the government to take complete responsibility of preserving them as their foremost duty. तर आपल्याला सरकारला, गव्हर्नमेंट जी असते तिला जे आहे सांगितलं पाहिजे आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना त्यांची दिली पाहिजे की अशा जागेला सांभाळणं त्यांची सगळ्यात जास्त मोठी ड्युटी आहे. वाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साइट्स? आपण आपल्याला ह्या ज्या साइट्स आहेत त्यांना का प्रिझर्व केलं पाहिजे, का सुरक्षित ठेवलं पाहिजे? Our ancestors all over the world have bestowed upon us the spectacular, wonderful monuments, structures and sculptures etc. हे असे जितकेही मॉन्युमेंट्स वगैरे असतात, स्कल्पचर्स असतात, हे काय, हे ऐतिहासिक असतात. हे खूप खूप वर्षापूर्वी आपले जितके एन्सेस्टर्स, पूर्वज आहेत, त्यांनी किती मेहनतनी त्यांनी बनवलंय आणि त्यांचे सगळे ह्या आठवणी आहेत. द होल वर्ल्ड फील्स प्राऊड ऑफ दीज एन्सेस्ट्रल ट्रेजर्स. तर अशाच प्रकारे पूर्ण जे जग आहे ते या गोष्टींचं, आपल्या जे पूर्वजांचं बनवलेलं काही ट्रेजर आहे जो किमती, त्याला प्राऊड फील करतो त्याच्या कारणाने. दे रिमाइंड अस ऑफ द पास्ट ग्लोरी, आर्ट, कल्चर अँड ग्रेट ग्लोरियस मेमोरीज. तर ह्यांना पाहून काय होतं, आपल्याला आपलं जुना काळ, आपले जे पूर्वजांचा काळ आहे तो आठवण येतो आणि ते किती भव्य होतं हे सगळं आपल्याला कळतं. त्यांचा आर्ट, कला, त्यांची संस्कृती आणि हे सगळं कळतं आपल्याला. दे विल कंटिन्यू टू इन्स्पायर अस. तर हे अशा प्रकारे हे आपण जिथवरी पाहू तिथवरी आपल्याला इन्स्पायर करत राहतील जेव्हा आपण पाहू. अँड गिव्ह नॉलेज ऑफ पेशंट अँड प्रोलॉंग ह्युमन एंडिव्हर्स. आणि आपल्याला ज्ञान देईल की पूर्वीचे लोक किती जास्त पेशंट होते, किती जास्त धैर्यवान होते आणि मानवाने काय काय बघितलंय, कोणत्या काळात आता आपण कुठे येऊन गेलोय. सो वी मस्ट प्रिझर्व देम विथ अटमॉस्ट केअर. म्हणून करता आपल्याला या गोष्टींना प्रिझर्व केलं पाहिजे. व्हॉट इज द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन प्रमोटिंग टुरिझम इन एनी कंट्री? हे जे वर्ल्ड हेरिटेज साइट्स असतात हे टुरिझम जे असतं, टुरिझमला प्रमोट करायला कशा प्रकारे हेल्प करतं, काय त्याचा रोल असतो? द वर्ल्ड हेरिटेज साइट्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रमोटिंग टुरिझम इन कंट्रीज लाईक इंडिया. जसं की आपण जर भारतची गोष्ट करू आपल्या, तर भारतात हे जे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहे यांचा फार महत्वपूर्ण रोल आहे की हे टुरिझमला जे आहे बढावा देतं. द ऑर्गनायझेशन इज रिस्पॉन्सिबल विथ द कंट्रीज कंट्रीब्युशन. हे जे ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड हेरिटेज साइटचं, हे रिस्पॉन्सिबल आहे, उत्तरदायी आहे आपल्या देशाच्या कंट्रीब्युशन बरोबर, योगदान बरोबर, फॉर प्रिझर्विंग द साइट, या साइटला प्रिझर्व करायचं. अँड इफ रिक्वायर्ड रिस्टोर इट, आणि जर जरूरत आहे तर त्याला बनवायचं काही पण. प्रोव्हाइडिंग फंड्स आणि
अशाच प्रकारे फंड्सची जर जरूरत आहे फंड्स द्यायचा. इफ द साईट रिटेन्स इट्स ओरिजिनल ग्रँड्युअर, स्प्लेंडर अँड ब्युटी, फ्लॉक्स ऑफ पॅशनेट टुरिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर शो टू व्हिजिट द साईट. जर या जागा खूप सुंदर जर फलतील फुलतील, सुंदर दिसतील आणि छान राहतील, तर बाहेरून खूप जे आहे टुरिस्ट लोक जे आहेत ते येतील, यात्रेकरू येतील यांना बघायला. नॅचरली टुरिझम ऑफ द साईट विल फ्लरिश. म्हणून करता जे टुरिझम आहे ते फ्लरिश करायला वाढेल. अँड इट ऑल्सो विल प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट. अशा प्रकारे मग एम्प्लॉयमेंट सुद्धा मिळेल, लोकांना रोजगार मिळेल आणि देशमध्ये पैसा पण येईल. डू यू नो द डिफरन्स बिटवीन वर्ल्ड हेरिटेज अँड कल्चरल हेरिटेज? तर वर्ल्ड हेरिटेज आणि कल्चरल हेरिटेज मध्ये काय अंतर आहे हे सांगायचंय. वर्ल्ड हेरिटेज इज रिलेटेड विथ द नॅचरल और मॅनमेड प्लेसेस. तर वर्ल्ड हेरिटेज मध्ये नॅचरल प्राकृतिक पण होऊ शकतं आणि मॅनमेड माणसांनी बनवलेल्या पण जागा होऊ शकते. दॅट आर रिकॉग्नाइज्ड एज हॅव्हिंग इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. ज्याला की रिकॉग्नाइज केलं गेलं, ओळखलं गेलंय की त्याची आंतरराष्ट्रीय महत्व आहे, कल्चरल व्हॅल्यूज आहेत, सांस्कृतिक त्याचं मूल्य आहे ऑफ द वर्ल्ड, पूर्ण दुनियात, विश्वात, अँड ह्युमॅनिटी इन जनरल, आणि ह्युमॅनिटीमध्ये मानवतामध्ये. कल्चरल हेरिटेज इज रिलेटेड विथ अ पर्टिक्युलर सोसायटी ग्रुप. जेव्हा की कल्चरल हेरिटेजची आपण गोष्ट करू, सांस्कृतिक वारशाची गोष्ट करू, तर ते एक पर्टिक्युलर सोसायटीशी, ग्रुपशी रिलेटेड असतं. इट्स आयडियाज, कस्टम्स, बिलीव्स, आर्ट अँड लिटरेचर एक्सेट्रा. तर त्याच्या विविध गोष्टी असू शकतात, कला आहे, विश्वास आहे, साहित्य आहे, त्याच्याशी रिलेटेड असतं, ते कल्चरल हेरिटेज असतं. दॅट हॅव एक्झिस्टेड अँड इनहेरिटेड फ्रॉम पास्ट जनरेशन्स, मेंटेन्ड अँड ऑन द प्रेझेंट अँड प्रिझर्व्ड फॉर द बेनिफिट्स ऑफ फ्युचर जनरेशन. पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत आलं आणि आता आपण आणि फ्युचरमध्ये त्याला देऊ, ते दॅट इज कॉल्ड अ कल्चरल हेरिटेज. तर अशा प्रकारे आज आपण खूप काही कल्चरल हेरिटेज, वर्ल्ड हेरिटेज याशी संबंधित खूप गोष्टी शिकल्या आहेत. त्यांना प्रिझर्व करायची काय इम्पॉर्टन्स आहे हे सुद्धा आज आपल्याला कळलं आहे. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.